नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता खूपच वेळ आणि अख्खा एपिसोड म्हटलं तरी सुद्धा कोर्टात आणि कोर्टातच आहे बरं का. खरंच खूपच मजा आलेली आहे आजच्या एपिसोडमध्ये. ऐकूयात. आता इकडे जज साहेब आलेले असतात आणि त्या आल्यानंतर म्हणत असतात कोर्टाची कारवाई, कोर्टाची सुनावणी लवकरात लवकर सुरू करावी. सौमित्र रणदिवे, तुम्ही करा, कोर्टाची कारवाई सुरू करा. म्हणजे तुम्ही आज कोणीतरी साक्षीदार वगैरे आणणार होतात ना, तेव्हा आता सगळेजण उभे राहतात आणि इकडे सौमित्र म्हणत असतो, हो माय लॉर्ड, मी आज एका अशा व्यक्तींना इथे कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी उभं करणार आहे. त्या व्यक्तीला इथे उभं केलं आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीनं इथे त्याची साक्ष दिली की इकडे सगळ्या काही गोष्टी इथे क्लिअर होतील. ज्या लता कारखानीसना इथे आरोप म्हणून इथे उभं केलं होतं किंवा ज्या लता कारखानेच्या खुनाच्या खटल्याखाली माझ्या इथे जानकी बहिणींना आरोप टाकले होते, ते आज सगळं क्लिअर होणार आहे. आणि कोर्टामध्ये मी अशा एका व्यक्तींना इथे बोलू पाहतो जी ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल आणि इथे जानकी रणदिवे ह्या निर्दोष आहेत असं सुद्धा सिद्ध होईल. आणि त्यामुळेच मी लता कारखानीस यांची साक्ष, यांना काही प्रश्न आणि त्याचबरोबर त्यांना इथे कटघऱ्यामध्ये उभे राहण्याची आणि इथे हजर होण्याची तुमच्याकडे परवानगी मागत आहे. तेव्हा आता जज साहेब म्हणत असतात, काय सांगताय, म्हणजे लता कारखानीस ज्या आहेत त्या जिवंत आहेत? तेव्हा सौमित्र म्हणत असतो, हो, लता कारखानीस ज्या आहेत त्या जिवंत आहेत, त्यांना काही झालेलं नव्हतं. तेव्हाच आता जज साहेब म्हणत असतात, खरं पाहायला गेलं तर ही खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे की लता कारखानीस हे जिवंत आहेत. आणि तेव्हा लगेचच आता जे काही धर्माधिकारी वकील आहेत ते म्हणत असतात, एक मिनिट, तुम्ही कशासाठी आणि का बोलवत आहेत त्यांना? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे जे काही रणदिवे कुटुंब आहे त्या रणदिवे कुटुंबावरच इकडे ऐश्वर्याने इथे केस टाकलेली आहे छळाखाली आणि सगळं रणदिवे कुटुंब पिंजऱ्यात असताना आता इकडे तुम्ही ज्या लता कारखानीस आहेत त्यांना इथे साक्ष देण्यासाठी बोलवताय. तेव्हा आता जो सौमित्र आहे तो म्हणत असतो, सगळं दूध का दूध और पाणी का पाणी अभी हो जाएगा, ही काळजी करू नकात. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की तुम्ही काळजी करू नका असं म्हटल्याबरोबर आता लता कारखानीस यांना सौमित्रने इथे कटघऱ्यामध्ये बोलवलेलं असतं, कारण जज साहेबांनी तशी परवानगी दिलेली असते. आता लता कारखानीस इथे कटघऱ्यामध्ये येऊन उभ्या राहतात आणि सौमित्र मात्र त्यांना काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो. आता सौमित्रचे प्रश्न खूपच इंटरेस्टिंग असतात बरं का प्रेक्षकांनो, कारण इथे जो काही सौमित्र आहे तो म्हणत असतो, तुम्ही लता कारखानीस आहात बरोबर, तुम्ही जानकीच्या आई आहात का? तेव्हा त्या म्हणतात, हो, जानकी माझी मुलगी. आणि मग मला आता सगळी काही स्टोरी जी आहे ना ती तुम्ही व्यवस्थित सांगा. तर मी जानकीची आई लता कारखानीस, आणि इकडे तुम्ही कसं भेटलात, कुठे भेटलात आणि नदीच्या घाटावर तुम्ही भेटल्यानंतर नेमकं तुमच्यासोबत काय झालं ते इथे कोर्टाला सांगा. तेव्हा लता म्हणत असतात, हे बघा, मी जानकीची आई आणि मी जानकीला नदी घाटावर असलेल्या मंदिरामध्ये तिला भेटायला बोलवलं होतं. पण जेव्हा इथे जानकी आली आणि तेव्हा ऐश्वर्याची अगोदरच माणसं तिथे आलेली होती. जानकी माझ्या मांडीवरती झोपली आणि तेव्हा ती लोक आली आणि मला किडनॅप करून घेऊन आली. जेव्हा ऐश्वर्या तिथे आली तेव्हा ती मला म्हणाली, मी तिला विचारलं, तू मला कुठे आणून ठेवलेला आहेस? तेव्हा ऐश्वर्या मला म्हणाली की मी तुला अशा एका ठिकाणी आणून ठेवलेला आहे की जिथं कुणीच पोहोचू शकत नाही, आणि तेव्हा मी तुझ्याच मुलीच्या गोडाऊनमध्ये इथे आणून ठेवलेला आहे. तेव्हा काही कारणानिमित्त गोडाऊनमध्ये काही माणसं आली होती आणि त्यांनी मात्र इकडे ते बॉक्स न्यायला सुरुवात केली होती, म्हणून मी माझी बांगडी तोडली आणि माझी बांगडी तोडून तो काच इथे त्या माझ्या बॉक्समध्ये ठेवला आणि तेव्हा माझं रक्तसुद्धा त्याला लागलं होतं. आणि तेव्हा जानकीला तो मेसेज मिळाला आणि ती तिच्याच गोडाऊनमध्ये तिच्या आईला शोधण्यासाठी आली. आता जेव्हा जानकी मला तिथे शोधायला आली तेव्हा मात्र इथे ऐश्वर्याचे गुंड तिथे होते आणि त्यामुळे मी जानकीला म्हटलं की तू पोलिसांना घेऊन ये. तेव्हा जानकी पोलीस आणायला गेली आणि जानकी पोलीस आणायला गेली तोवर पुन्हा त्या लोकांनी मला तिथून सुद्धा गायब केलं. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला पाण्यामध्ये ढकलणारी व्यक्ती कोण होती? अहो, ऐश्वर्याच होती. तिने मला पुन्हा नदी तलावावर नेलं आणि तिथे नेऊन इथे मला तिने ढकललं. तुम्हाला सांगू का, त्या ऐश्वर्याने माझ्या जानकीसारखी साडी नेसली, पूर्ण चेहरा तसाच केला, अगदी माझी जानकी जसा केसामध्ये गजरा माळते अगदी तसंच तिने केलं. आणि तसं सगळं काही केल्यानंतर मला तिने त्या पाण्यामध्ये ढकलून दिले. पण योगायोगाने इथे सुदैव बघा ना, मी पुन्हा वाचले, कारण मला पोहता येत होतं हे त्या ऐश्वर्याला माहीतच नव्हतं. मी पुन्हा जज साहेब त्या पाण्यातून वाचले, स्वतःचा जीव वाचवला आणि स्वतःचा जीव वाचवल्यानंतर पुन्हा सौमित्र म्हणत असतो, मला एक गोष्ट सांगा, त्यांनी तुम्हाला परत कुठे नेलं? म्हणजे नेमकं काय केलं त्यानंतर तुम्ही कुठे गेलात परत? तेव्हा इकडे आता लताबाई म्हणतात,
तिला खरं तर त्या ऐश्वर्याला माहीतच नव्हतं मला पोहता येतं म्हणून. तिला वाटलं मी मेली, पण मला पोहता येत होतं ना. मी वाचली आणि वाचल्यानंतर पुन्हा मी ठरवलं माझ्या जानकीला मला भेटायचं आहे, म्हणून मी पुन्हा जानकीला भेटण्यासाठी पुन्हा घरी आले. पण पुन्हा तिने मला पाहिलं आणि तिने मला पाहिल्यानंतर पुन्हा हा खूप मोठा गोंधळ इथे झाला. खरं सांगू का तुम्हाला, पुन्हा तिने मला किडनॅप करून ठेवलं असं इकडे ती सांगत असते. तेव्हाच जज साहेब इकडे मी जानकीच्या दाराशी गेले होते. जानकीला मला भेटायचं होतं. नानासाहेब पाठमोरे उभे असतानाच मी तिथंपर्यंत जाऊन पोहोचले. तिथंपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर खरंच मला वाटलं होतं मी नक्की माझ्या इथे जानकीला भेटेल. त्या सौमित्र म्हणत असतो, ऐकताय ना मिलॉर्ड, हे सगळं लता कारखाने स्वतः सांगत आहेत. हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीची कबुली त्यांनी दिली आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट इथे सांगतो की हे सगळं त्यांनी केलं आहे ना, मग इथे ऐश्वर्याला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मी इकडे कोर्टाकडे मागणी करतो माय लॉर्ड. असं आता इकडे जो सौमित्र आहे तो इथे बोलत असतो. कारण लता कारखानीस ह्या जिवंत आहेत आणि त्याची शिक्षा इथे माझ्या जानकी बहिणीला नकोय असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता जज साहेब म्हणत असतात, खरं तर आईचा खून मुलीने केला आहे हे विचार करणंच खूप कठीण होतं किंवा खूप चुकीचं होतं. पण आत्ता एक आई आणि मुलीची भेट होणार आहे आणि मुलीने आईचा खून केला नाही हे सिद्ध झालं आहे. जानकी रणदिवे यांच्यावर लागलेले आरोप लता कारखानीस यांच्या साक्ष दिल्यामुळे ते आता खोटे आहेत हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे जानकी रणदिवे यांना हे कोर्ट आता निर्दोष सिद्ध करत आहे. त्यामुळे आता जानकी रणदिवे आणि त्याचसोबत लता कारखानीस ह्या दोघी मायलेकींची भेट इथे कोर्ट घडून आणत आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. आणि जानकी रणदिवे ह्या निर्दोष आहेत आणि त्यांची सुटका होत आहे असं सांगितल्यानंतर आता मात्र सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. आपण पाहतो की आता जानकीला तिची आई मिळालेली असते. तिच्यावर जे आरोप झालेले आहेत ते आरोप सुद्धा आता इकडे खोटे ठरत असतात आणि ते आरोप खोटे ठरल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेश मात्र प्रचंड आनंदात असतो. तो एका गोष्टीचा विचार करतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा आता इकडे जानकीची निर्दोष सुटका झालेली आहे. काही जरी झालं तरी सुद्धा इथे माझी जानकी निर्दोष सुटलेली आहे. इकडे आता लगेचच लताबाई हात जोडत असतात आणि लताबाई हात जोडूनच इकडे म्हणत असतात, जज साहेब खरंच तुमचे अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद सुद्धा. कारण ह्या सगळ्या गोष्टी आता आज तुमच्यामुळे शक्य झालेल्या आहेत. इकडे जानकी सुद्धा जज साहेबांना अगदीच हाताला धरून इथे बोलत असते, हात जोडून बोलत असते की नाही हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे वगैरे वगैरे हे सगळं आता इकडे ती बोलत असते. तेव्हाच आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की लताबाई त्याचबरोबर जानकी ह्या आता कटघऱ्यातून खाली येतात आणि जानकी लताबाई कटघऱ्यातून खाली आल्यानंतर आता लेकीची निर्दोष सुटका झालेली आहे. त्याचबरोबर दोघी मायलेकींची भेट इथे झालेली आहे आणि त्यामुळेच आता दोघी सुद्धा कडकडून मिठी मारत असतात आणि इथे गाणं दिलेलं आहे बरं का प्रेक्षकांनो. त्यांनी ये आई म्हणून खूपच सुंदर गाणं इथे प्ले केलेलं असतं आणि जानकी इथे हात जोडत असते, नमस्कार इथे करत असते. तेव्हा लताबाई म्हणत असतात, जज साहेबा फक्त तुमच्यामुळे मला माझी जानकी निर्दोष मिळालेली आहे आणि त्याचबरोबर इथे तुमच्यामुळे माझ्या जानकीला न्याय मिळाला आहे. मी तुमचे अगदी मनापासून आभार मानत आहे असं इकडे ते बोलत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो ही केस थोडी ना इथे थांबणार आहे. आता ह्या लोकांचा प्लॅन जो ह्यांनी केलेला आहे तो तरी ते वर्क ते करणारच ना. तेव्हा आता धर्माधिकारी वकील इथे उठून उभा राहतात आणि धर्माधिकारी वकील इथे उठून उभा राहिल्याबरोबर ते म्हणत असतात, जज साहेब लताबाईंची निर्दोष सुटका झाली किंवा जानकीची निर्दोष सुटका झाली याबद्दल मला आनंदच आहे, पण मला लताबाईंना काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा जज साहेब म्हणत असतात, परवानगी आहे. तेव्हा ते इकडे म्हणत असतात, काय झालं जानकी रणदिवे, तुम्हाला भीती वाटते का? तेव्हा जानकी म्हणत असते, नाही, भीती वाटण्याचा लपंडाव ऐश्वर्या खेळते किंवा त्याला तिचा लपंडाव खेळायची मजा येते, मला नाही. तुम्हाला विचारा, जे काही प्रश्न विचारायचे असेल ते तुम्ही नक्की विचारू शकता. असं म्हणून ती लताबाईंना कटघऱ्यामध्ये नेऊन उभी करते आणि स्वतः मात्र बाजूला जाऊन बसते. आता लताबाई कटघऱ्यामध्ये उभ्या असतात तर इकडे आता लगेचच धर्माधिकारी वकील इथे जी काही लताबाई आहे त्यांची उलट तपासणी घेण्याचा प्रयत्न करतात. इकडे आता जानकी जाते आणि लगेच अवंतिकाला तिला घट्ट मिठी मारते. सौमित्र अवंतिका तिला म्हणत असतात, वहिनी काळजी करू नकोस, तू इथे निर्दोष सुटलीस. तसंच इकडे हे सुद्धा सगळं आपल्याला पाहिजे तसंच होणार आहे.
इकडे जानकी सारंगकडे बघून हसत असते. त्याचबरोबर ऋषिकेशला सुद्धा घट्ट मिठी मारते आणि आता ती निर्दोष सुटल्याचा आनंद हा असतोच. तर आता आपण पाहतो की इकडे धर्माधिकारी वकील आलेले असतात आणि ते म्हणत असतात, त्याचं काय आहे ना, मला ना हॅप्पी एंडिंग अजिबात आवडत नाही बघा, आणि त्यामुळेच मला तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत. मी ना हिडन सिक्रेट शोधत असतो, त्यामुळे चला एक नवीन चॅप्टर सुरू करूयात. काय एक गोष्ट सांगा, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. जानकी ही तुमची मुलगी आहे हे तुम्हाला कधी कळलं? तेव्हा लताबाई म्हणतात, झाले असतील 30-40 दिवस वगैरे. अच्छा, मग त्याआधी तुम्हाला कसं काय नाही कळलं? किंवा तेव्हा तुम्ही कुठे होता आणि तेव्हा काय करत होतात? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा नव्हत्या माहिती? असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे ज्या काही लताबाई आहेत त्या म्हणत असतात, त्याचं काय झालं ना, जेव्हा मला जानकी नुकतीच जन्मली आणि 1-1.5 वर्षाची होती तेव्हा मी तिला अनाथ आश्रमामध्ये सोडलं. का अनाथ आश्रमामध्ये का सोडलं? खरं तर नवरा मला सोडून गेला होता आणि म्हणून मी तिला अनाथ आश्रमामध्ये सोडलं. एकटी बाई मुलीला नाही वाढवू शकत असं मला वाटलं आणि म्हणून मी तिला अनाथ आश्रमामध्ये सोडलं, असं लताबाई सांगतात. तेव्हा आता इकडे ॲडव्होकेट धर्माधिकारी खूपच खालच्या थराला जाऊन प्रश्न विचारू लागलेले असतात. त्यांचा राग आणि त्याचबरोबर केस जिंकण्याची त्यांची ती लकाकी चेहऱ्यावर दिसत असते, झळकत असते. त्यामुळे लताबाईंना खूपच टॉर्चर करून ते प्रश्न विचारू लागतात. लताबाई घाबरतात. तेव्हा का घाबरलात? का घाबरलात? नाही घाबरू नका, काही घाबरायची गरज नाही आहे. तुम्हाला जे खरे प्रश्न आहेत तेच विचारणार आहे मी. मग मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमच्या छोटूशा पोटच्या मुलीला अनाथ आश्रमामध्ये सोडलं का? तर तुम्हाला अभिनयाची चटक लागली होती. अभिनयाची चटक लागल्यामुळे पैसे कमवण्याची चटक लागली होती आणि म्हणूनच तुम्ही तिला इकडे अनाथ आश्रमामध्ये सोडलं. अगदी बरोबर ना? तेव्हा त्या म्हणल्या की हो, मला अभिनय करायला आवडत होतं आणि मी एकटी तिला सांभाळू शकत नव्हते. मला माझं करिअरसुद्धा घडवायचं होतं, म्हणून मी तिला अनाथ आश्रमामध्ये ठेवलं. आणि मग मला एक गोष्ट सांगा, पुन्हा तुम्ही इकडे रणदिवे कुटुंबामध्ये जानकीची सासू बनून आलात, बरोबर ना? तेव्हा लगेच लताबाई म्हणतात, पण ते सगळं मला ऐश्वर्याने करायला लावलं होतं. तेव्हा धर्माधिकारी वकील म्हणत असतात, अहो सगळंच तुम्हाला ऐश्वर्याने करायला लावलं होतं आणि सगळंच ऐश्वर्या करते, हे कसं शक्य आहे? काहीतरी सोडा. असं बोलल्याबरोबर लताबाई म्हणतात, हो मी खरंच सांगते, खरं सांगा, तुम्ही इथे तुम्हाला पार्वती सासूबाई म्हणून सुद्धा ऐश्वर्याने आणलं होतं का? हो मी जज साहेब खरंच सांगते, तेव्हा सुद्धा इकडे ऐश्वर्यानेच मला पैसे दिले होते आणि त्यामुळेच मी इकडे त्या घरामध्ये आले होते. हो असं काय करताय? ऐश्वर्या काही सांगेल आणि ते तुम्ही कराल का? असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे धर्माधिकारी वकील म्हणत असतात, बघितलं नेमकं काय चाललेलं आहे हे सगळं? जज साहेब मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हो ती ऐश्वर्या काही करायला सांगेल आणि तुम्हाला तुमची अक्कल नव्हती का? तुम्ही तुमची अक्कल घाण टाकली होती का? तुम्ही ऐश्वर्या म्हणेल ते करायला तयार होतात का? अहो जज साहेब तुम्हाला माहिती का, ऋषिकेशची खरी आई पार्वती रणदिव्यांचं खोटं रूप घेऊन ह्या त्या घरामध्ये घुसल्या होत्या. आता सौमित्राला राग येतो, कारण धर्माधिकारी वकील खूपच आताताईपणाने वागत असतात. तेव्हा तो म्हणत असतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, इथे अगोदरच लता कारखानीस यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की हे सगळं त्यांना इथे ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं. मग पुन्हा माझे वकील मित्र हे अशा गोष्टी इथे बोलू शकत नाही. तेव्हा जज साहेब म्हणत असतात, मग मला एक गोष्ट सांगा, इथे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या तर इकडे तुमच्याकडे काही पुरावा आहे का? ह्या सगळ्या गोष्टी इथे ऐश्वर्यानेच करायला लावलेल्या आहेत म्हणून? हा सौमित्र म्हणत असतो, ऐश्वर्याने काही ऑडिशन्स घेतल्या होत्या आणि काही ऑडिशन्स घेतल्यानंतर इथे तिला पार्वतीबाई म्हणून इथे एका व्यक्तीला आणायचं होतं. तेव्हाच आता इकडे धर्माधिकारी वकील म्हणत असतात, ह्यांनी असं काय केलं की सगळ्या रिजेक्ट झाल्या आणि हे एकट्याच सिलेक्ट झाल्या? मला नाही माहिती, पण ऐश्वर्याने प्लॅन रचल्या आणि त्याचबरोबर त्या सगळ्या प्लॅनमध्ये ह्या फसल्या. गोष्ट सांगा, जी लताबाई इथे तिच्याच मुलीच्या घरामध्ये तिच्याच मुलीच्या सासरमध्ये इथे येते आणि सासरमध्ये आल्यानंतर ती इकडे तिच्याच मुलीच्या सासरमध्ये येऊन तिची सासू बनून राहते आणि हे सगळं काही त्याच मुलीच्या इथे धाकट्या जाऊने केले, ऐश्वर्याने केले, हे सगळं काही सांगते. ह्यांची मुलगी म्हणजे सुतासारखी सरळ आणि ऐश्वर्याने हे कटकारस्थान केले असे सांगते. मग कशावरून माय लॉर्ड हे सगळं काही लता कारखानीस आणि इथे जानकी रणदिवे ह्या दोघींचेच कटकारस्थान नसतील? कशावरून? तेव्हा आता सौमित्र म्हणत असतो, एक मिनिट, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे जानकी बहिणीची काहीही चूक नाहीये. प्लीज तुम्ही असं काही एक बोलू नका किंवा बरळू नका. इथले मेलॉर्ड ह्या कशा बोलतायत, काय करतायत? मला तर असं वाटतंय की सगळं ह्यांनीच केलेलं आहे आणि ह्या खोटं बोलत आहेत. इथे ह्या
पार्वतीबाई म्हणून त्या घरामध्ये राहत होत्या आणि पार्वतीबाई म्हणून त्या घरामध्ये राहत असल्या कारणाने हे सगळं काही यांनी हे मुद्दामून केलेलं आहे. यांनी ऐश्वर्याला फसवण्याचं काम केलेलं आहे. जानकीला हाताशी धरून यांनी ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेत माय लॉर्ड. तेव्हा लगेचच आता धर्माधिकारी वकील खूप चिडलेले असतात. इकडे जानकी म्हणत असते, हे काय बोलतायत, हे असं नाहीये, ह्यांना थांबवा प्लीज, हे असं नाहीये, माझे का आणि कशासाठी खोटं बोलेल, ह्या सगळ्या गोष्टी इथे ह्या चुकीच्या बोलत आहेत असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हाच आपण पाहतो की आता धर्माधिकारी वकील पुन्हा म्हणत असतात, एक गोष्ट सांगा, जेव्हा ऐश्वर्या यांनी पूर्ण रणदिवे कुटुंबावरती केस केली तेव्हा अगदी त्याच वेळेला बरोबर इकडे जानकी रणदिवे यांनी लताबाई यांना कोर्टामध्ये आणण्याचं काम केलं. हे अगदी नेमकं त्याच वेळी कसं काय घडलं माय लॉर्ड? ती त्याच वेळी इथे लता कारखाडेस कोर्टामध्ये कशा काय आल्या? आणि माय लॉर्ड, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा योगायोग नक्कीच असू शकत नाही. हा ह्यांचा केलेला डाव, हा ह्यांचा केलेला प्लॅन. कारण रणदिवे कुटुंबाचा छळाच्या विरोधामध्ये ऐश्वर्या रणदिवेने केस टाकली आणि त्याचमुळे ऐन त्याच वेळी लताबाईंना इथे हजर केलं. हा ह्यांनी रचलेला डाव होता असं म्हणतच आता लताबाई आ वासूनच पाहत असते. तर इकडे धर्माधिकारी वकील हसत असतो. तेव्हा लगेच आता सौमित्र म्हणत असतो, हे अजिबात खरं नाहीये, हे खोटं आहे. कारण इथे आता लताबाईंना किडनॅप केलं गेलं होतं, लताबाईंना डांबून ठेवलं गेलं होतं आणि त्याच वेळी आम्ही त्यांची सुटका केली. बरेच दिवस झालं आम्ही त्यांचा शोध करत होतो. आणि तेव्हा इकडे जज साहेब म्हणत असतात की कोणाकडून कशी काय कधी सुटका केली, ह्या सगळ्या गोष्टी इकडे ते बोलत असतात. आणि तेव्हा आता इकडे कोणी डांबून ठेवलं होतं असं बोलल्यानंतर आता इकडे जो सौमित्र आहे तो म्हणत असतो, सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या जीवाला सुद्धा धोका होता आणि आम्ही तेव्हा त्यांना सोडून आणलं. तेव्हा आता इकडे धर्माधिकारी वकील म्हणत असतात, काय सांगताय, काय लताबाई अगदी बरोबर आहे का हे? तुम्ही कोणाला कधी कसं सोडून आणलेलं आहे, काही कळेल का मला? असं म्हटल्यानंतर आता लगेचच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे जे काही धर्माधिकारी वकील आहे ते म्हणत असतात, बोला ना, कोणाकडून सोडून आणलं तुम्हाला? तेव्हा इथे लताबाई म्हणत असतात, मास्कमॅन, त्या मास्कमॅननी मला इथे डांबून ठेवलं होतं, त्या मास्कमॅननी मला इथे किडनॅप करून ठेवलं होतं. तेव्हाच धर्माधिकारी वकील पुन्हा म्हणत असतात, अहो कधीतरी खोटं खरं बोला. आता हा मास्कमॅन कोण? आतापर्यंत ऐश्वर्याच्या नावाने तुम्ही बोलत होतात, आता मास्कमॅनच्या नावाने तुम्ही बोलत आहात. काय चाललंय काय हे सगळं? हो, तुम्ही कोर्टामध्ये साक्ष देताय की एखाद्या पिक्चरची स्टोरी रंगवताय? काय करताय काय तुम्ही? बोला ना, होता कोण तो मास्कमॅन? तेव्हाच इकडे त्या म्हणत असतात, नाही मला नाही माहिती कोण होता तो मास्कमॅन, पण त्याने किडनॅप केलं. बघा काय ड्रामा आहे हा सगळा काही. मला आता ह्या सगळ्या गोष्टी विचारण्यासाठी इथे जानकीला बोलवण्याची परवानगी द्यावी. तर आपण आता इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की म्हणत असतात, अगं सुमित्रा, हे बघ, जानकीने तिच्या आईला सोडून आणलं म्हणून तुला खूप आनंद झालाय हो की नाही? तेव्हा सुमित्रा म्हणते, हो आई, का नाही आनंद होणारच ना. अगं पण मला एक गोष्ट सांग, एवढे दिवस जानकीने तिच्या आईला नाही सोडवलं पण अशी अचानकच कशी काय सोडून आली? आणि अगं मग अशी काय करतेस? आपल्या खोट्या प्रॉपर्टीचे पेपर त्याला दिले ना म्हणून. तू पाहिलंस का तुझ्या डोळ्याने की तिने खोटे पेपर दिले की खरे पेपर दिले म्हणून? असं काय म्हणतेस? तेव्हाच आजी म्हणत असतात, अगं हो मी बरोबर बोलते. अगं आई काय बोलतेस तू? अगं हो मी तेच खरं सांगते. मला एक गोष्ट सांग, तू पाहिलंस का स्वतःच्या डोळ्याने? तुला कोणी सांगितलं? जानकी आणि ऋषिकेशनी सांगितलं ना की त्यांनी खोटे पेपर दिले म्हणून. मग तू स्वतःच्या डोळ्याने नाही बघितलंस? हे बघ, मला एक गोष्ट सांग, त्यांनी खोटे म्हणून खरे पेपर दिले असतील तर? आणि 2-2 बायकांचं अपहरण करणारा तो माणूस काही दूध खुळा नाही आहे काय? मला एक गोष्ट सांग, त्याने बघितल्यानंतर ते पेपर खरे आहेत की खोटे आहेत हे काही त्याला समजणार नाही आहे का? म्हणजे हे बघ बाई, मी तुला सांगायचं काम करते, मी तुझे डोळे उघडण्याचं काम करते, बस माझं एवढंच म्हणणं आहे, मला बाकी काही म्हणायचं नाही आहे बाई. तू थोडासा ह्या सगळ्या गोष्टीचा एकदा विचार कर. तो माणूस काही वेडा आहे का? तो माणूस वेडा नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा तू एकदा विचार कर, कोणते पेपर दिलेत, खरे दिलेत की खोटे दिलेत? व आता इकडे सुमित्रा मात्र त्याच गोष्टीचा विचार करायला लागलेली असते. खरंच ना प्रेक्षकांनो, ही आजी म्हणजे ना एक नंबरची चालाक बाई दाखवली बघा. तर आता आपण पाहूयात पुढील भागामध्ये. इकडे आता जानकीला कटघऱ्यामध्ये बोलवलेलं असतं आणि तिची उलट तपासणी केलेली असते. तर इकडे आता बहुतेक ना ऐश्वर्या निर्दोष सुटलेली आहे असं दाखवले बघा. त्यामुळेच आता जानकी बोलत असते. जानकी म्हणत असते, जज साहेब मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजेच की नानांच्या जीवावर उठलेली ऐश्वर्या, त्यांना जिन्यातून ढकलून देणारी ऐश्वर्या, त्याचबरोबर माझ्या आईला किडनॅप करणारी, पाण्यामध्ये ढकलून देणारी ऐश्वर्या आज जर निर्दोष फिरायला लागलेली असेल किंवा तिची निर्दोष सुटका होत असेल तर आम्हासारख्या सर्वसामान्य माणसांनी इथे ह्या न्यायदेवतेवर विश्वास ठेवायचा की नाही जज साहेब? माझ्या आईला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ऐश्वर्या निर्दोष सुटते जज साहेब? नाही. ऐश्वर्यासारख्या बायका कायद्याचा गैरवापर करतात.
त्यामुळे ज्या बायकावर खरा अन्याय झालेला आहे त्या बायकांकडे बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन बदलतो. माझा ह्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला आणखी थोडा वेळ मिळाला तर मी आमचं सगळं सत्य कोर्टासमोर मांडण्याचा नक्की प्रयत्न करू शकते. जज साहेब, पुराव्याअभावी इथे जर ह्या कोर्टामध्ये आज ऐश्वर्या जिंकली तर सर्वसामान्य माणसांचा न्यायव्यवस्थेवर असलेला विश्वास इथे उडू शकतो. म्हणून मी असं होऊ देणार नाही. मला कोर्टाकडे एक मागणी आहे की ऐश्वर्यासारखी इथे बाई जर अशी मोकाट फिरायला लागली, अशी करायला लागली तर मग काय करायचं. असंच आता इकडे जानकीने कोर्टाकडे प्रश्न विचारलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असे छान छान भाग. खरंच प्रेक्षकांनो, आज ना कोर्टामध्ये भाग होता, त्यामुळे खूप सारे डायलॉग, खूप काही गोष्टी इथे घडलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच एन्जॉय केला असेल अशी खात्री आहे. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.